हॅलो एव्हरीवन, मी प्राध्यापक कृष्णा चंचलवाड्स बायोलॉजी क्लासेस हिंगोली. तर फ्रेंड्स, आपल्याला ह्युमन हेल्थ अँड डिसीज ह्या चॅप्टरमध्ये एड्स या डिसीजवर आज डिस्कस करायचं. सगळ्यात महत्त्वाचा डिसीज आहे नीटच्या सिलेबससाठी, बरं का. असा महत्त्वाचा नाही हा डिसीज, बट नीटच्या सिलेबसवर याच्यावर एड्स या डिसीजवर दरवर्षी एक तरी क्वेश्चन येतोच. तर फ्रेंड्स, म्हणून आपल्याला एड्स या डिसीजवर डिस्कस करायचं आहे. तर पहा, एड्स त्याचा लॉंग फॉर्म काय बघा, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोम या शब्दाचा अर्थ होते सिम्पटम्स ऑफ ग्रुप, नंबर ऑफ सिम्पटम्स त्याला सिंड्रोम. हे त्याचं काय लॉंग फॉर्म आहे. तर बघा, एड्स कसं आहे वगैरे वगैरे त्याच्यावर. एड्स वॉज फर्स्टली रिपोर्टेड इन 1981. किंवा बरं, एड्सची सुरुवात किंवा 1981ला पहिल्यांदा एड्सची सुरुवात झाली. नंतर इट इज कॉज्ड ड्यू टू द ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. त्या व्हायरसमध्येच व्हायरसचं नाव आहे, कॅरेक्टर आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी. माणसाच्या रोगप्रतिकार शक्तीला संपवणारा. ह्यूमन इम्यूनो म्हणजे ह्यूमन के इम्यूनो सिस्टम को खत्म करने वाला, ह्यूमन के इम्यूनिटी सिस्टम को ब्रेक करने वाला वायरस. इसी को हम क्या बोलते हैं, ह्यूमन इम्यूनो डिफिशियंसी वायरस मीन्स HIV. इट इज कॉज्ड ड्यू टू ह्यूमन इम्यूनो डिफिशियंसी वायरस HIV. अतः डिसीज, अब देखो ये डिसीज ट्रांसफर कैसे होता है इन्फेक्टेड पर्सन से हेल्दी पर्सन तक. सेक्सुअल कॉन्टैक्ट विद द इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सन मेल असो का इन्फेक्टेड पर्सन फिमेल असो, सेक्सुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन टू कॉजेस एड्स डिसीज. ओके, म्हणजे मग कोणी असो, सेक्सुअल कॉन्टॅक्ट आला इन्फेक्टेड पर्सन सोबत की मग एड्सचा डिसीज झाला समजा. ट्रान्समिशन ऑफ कंटॅमिनेटेड ब्लड अँड ब्लड प्रोडक्ट. कंटॅमिनेटेड ब्लड, दूषित ब्लड म्हणजे इन्फेक्टेड पर्सनच्या ब्लड आणि ब्लड प्रोडक्ट जर काय केलो आपण ट्रान्सफर केलो एखाद्या वेळेस. ब्लड प्रोडक्ट म्हणजे ऑर्गन्स, ब्लड प्रोडक्ट म्हणजे काय, किडनी वगैरे इन्फेक्टेड पर्सनची हेल्दी पर्सनला ट्रान्सफर केली की डिसीज ट्रान्सफर होईल. शेअरिंग बाय इन्फेक्टेड निडल्स. आपण बऱ्याचदा पाहतो, मी लहानपणी पाहिलेलं आहे, आमच्या गावाकडे मलेरिया डॉक्टर यायचा आणि त्याच इंजेक्शनने सगळ्याला इंजेक्शन देत फिरायचं. म्हणजे तीच निडल, तीच सिरीज यूज करायचं इंजेक्शन देण्यासाठी. म्हणून इन्फेक्टेड पर्सन त्यापैकी जर एखादा असेल तर मग हेल्दी पर्सनकडे हा डिसीज इझिली ट्रान्सफर होतो. म्हणून काय करायला पाहिजे, निडल यूज केली की डिस्पोज करायला पाहिजे ती निडल. नंतर बघा, फ्रॉम इन्फेक्टेड मदर टू चाइल्ड बाय प्लासेंटा अँड ब्रेस्ट मिल्क. कोणाकडून कोणाकडे, इन्फेक्टेड मदर. जर मदर इन्फेक्टेड असेल तर चाइल्ड इन्फेक्टेड होईल तिच्या प्लासेंटाकडून, नाळेतून किंवा ब्रेस्ट मिल्ककडून, मदरकडून चाइल्डकडे हा डिसीज ट्रान्सफर होतो, हा व्हायरस. ओके फ्रेंड्स, सो पीपल. म्हणून याच्यावर बघा, मध्यंतरी एक ॲड यायची, प्रेग्नंट फिमेलने गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊन HIV ची तपासणी करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, बिकॉज इन्फेक्टेड मदर ट्रान्सफर दिस डिसीज फ्रॉम द इन्फेक्टेड मदर टू हर चाइल्ड थ्रू द प्लासेंटा अँड ब्रेस्ट मिल्क. ओके, तर बघा, सो पीपल हू आर ॲट हाय रिस्क ऑफ गेटिंग दिस इन्फेक्शन, लाईक काही पीपल काय करतात बरं, नको ती रिस्क घेतात, उगीच हे इन्फेक्शन होण्यासाठी आमंत्रित करतात. कसं पहा, मल्टिपल सेक्सुअल पार्टनर्स. एक सेक्स पार्टनर असेल तर नंबर ऑफ सेक्सुअल पार्टनर सोबत कॉन्टॅक्ट ठेवतात, म्हणजे हा डिसीज ट्रान्सफर होण्याचे चान्सेस असतात. ड्रग्स ॲडिक्ट्स बाय द इंटरव्हेनसली आपण मूवीजमध्ये वगैरे पाहतो बा, ते ड्रग्स घेतात इंजेक्शनने व्हेन्समध्ये, ब्लड व्हेसल्समध्ये, आणि तीच ड्रग्स घेतल्याच्या नंतर तीच निडल दुसरं कोणी यूज केलं इन्फेक्टेड पर्सनकडून तर हा डिसीज ट्रान्सफर होईल. रिपीटेड ब्लड ट्रान्सफर म्हणजे कोणी कोणाचं ब्लड ट्रान्सफर करतात, कुणीही असेल तर चेक ब्लड केल्याशिवाय ब्लड ट्रान्सफर करायला नाही पाहिजे. तर बघा, चाइल्ड
चिल्ड्रन्स बॉर्न टू HIV पॉझिटिव्ह मदर. चिल्ड्रन्स बॉर्न टू HIV पॉझिटिव्ह मदर. जर मदरला HIV आहे तरी सुद्धा बाळाला जन्म घालतात. इनडायरेक्टली दिस डिसीज ट्रान्सफर फ्रॉम द मदर टू चाइल्ड. पण हा डिसीज कसा मदर कडून चाइल्ड कडे जाणार आहे. नंतर बघा हे काय करतात, नको त्या रिस्क घेतात, अनवॉन्टेड रिस्क. काही पीपल्स दिस डिसीज ट्रांसफर थ्रू बाय बॉडी फ्लूइड ओनली. ये डिसीज क्या होता है, इन्फेक्टेड पर्सन से हेल्थी पर्सन तक कैसे जाता है, बॉडी फ्लूइड से, फक्त बॉडी फ्लूइड, विदाउट एनी टचिंग हगिंग. एखाद्या व्यक्तीला हग केलो तर आपण, टच केलो, शेक हँड केलो, हा डिसीज ट्रान्सफर होत नाही. नंतर पुढे अ टाइम लॅग बिटवीन द इन्फेक्शन अँड सिम्पटम्स. एखाद्याला हा डिसीज झाला तर इन्फेक्शन झाले तेव्हापासून सिम्पटम्स दिसायला नंबर ऑफ फ्यू मंथ्स, काही महिने किंवा काही वर्ष सुद्धा देखील जातात, काही वर्ष सुद्धा देखील लागतात. These virus directly attack on the immunity system of the T lymphocytes. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो लिम्फॅटिक लिम्फोसाइट्स वगैरे, टी लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट, इम्युनिटी सिस्टीम मधले सेल्स. इम्युन सेल जे आहेत, रोग प्रतिकार शक्तीवाले जे सेल्स आहेत ना, ते सेल्स वरील टी लिम्फोसाइट सेल्स वर डायरेक्टली अटॅक करतात. अँड दीज सेल्स आर डिक्रीज ड्यू टू these body are susceptible to the different types of the diseases. म्हणजे काय होतं, टी लिम्फोसाइट्स म्हणजे हेल्पर टी सेल्स, टी सेल्स सगळ्या संपतात. मग सेल्स संपल्या म्हणजे इम्युनिटी सिस्टीम संपली की आपोआप नॉर्मल अदर साधे डिसीजेस सुद्धा देखील व्हायला लागतात. जसं की मग कॉमन कोल्ड, साधी सर्दी झालं तरी मरतात, मलेरिया झालं तरी मरेल, टायफॉइड झालं तरी मरेल. तर बघा, अँड डिक्रीज दिस सेल्स कॉज्ड अ नंबर ऑफ डिसीजेस, व्हायरल, बॅक्टेरियल्स, हे वेगवेगळे डिसीजेस आहे की नाही होऊ शकतात. ड्यू का बरं, हेच डिफिशियन्सी ऑफ इम्युनिटी सिस्टीम, म्हणजे इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग राहणार नाही. नंतर पुढे चला, वाईडली युज्ड डायग्नोस्टिक्स टेस्ट. आता खूप जास्त प्रमाणात एड्स झालाय का हे करण्यासाठी त्यालाच आपण डायग्नोसिस म्हणतो. डायग्नोस्टिक टेस्ट यूज केली जाते. कोणती बरं, ELISA, एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट अस्से. एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट अस्से नावाची टेस्ट केली जाते एड्स झालाय का कन्फर्म करण्यासाठी. बघा, ट्रीटमेंट ऑफ एड्स इज अँटी रेट्रो ड्रग्स, अँटी रेट्रो व्हायरल ड्रग्स. इम्युनिटी सिस्टम डेव्हलप करायसाठी ट्रीटमेंट केली जाते. इम्युनिटी सिस्टम डेव्हलप करायसाठी ट्रीटमेंट केली जाते, पण व्हायरसला संपवणारी आजही ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल नाही फ्रेंड्स. तर सिम्पटम्स बघा काय, फीवर, डायरिया, वेट लॉस, प्रोलॉंग्ड कफ. तर काय, ताप येणे, कंटिन्युअस डायरिया किंवा वेट लॉस होते, प्रोलॉंग्ड खूप जास्त कफ, खोकला वगैरे येणे, किंवा नंबर ऑफ अदर डिसीजेस होत जातात त्या व्यक्तीला. अदर डिसीजेस होत जातात, व्हायरल, बॅक्टेरियल, प्रोटोझोन, नंबर ऑफ डिसीजेस होत जातात, वीक होत जाते. किंवा मग काय, फंगल वगैरे बॉडीमध्ये डिसीज होतात, किंवा कफ वगैरे होतो. जसं की मग ट्युबरक्लॉसिस, TB सारखं दिसते, ती व्यक्ती कंटिन्युअस खोकलत असते, बॉडीला वेट लॉस होते. असे त्याचे काय तर सिम्पटम्स आहेत फ्रेंड्स. लास्ट आता याच्यात काय मग, तर बघा, एड्स कंट्रोल करण्यासाठी प्रिव्हेन्शन, प्रिव्हेन्शन ऑफ एड्स. तर एड्स जर कंट्रोल करायचं असेल, प्रिव्हेंट करायचं असेल तर काय करावं लागेल. बघा, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन इंडियामध्ये आहे. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, ते एड्स कंट्रोल करण्यासाठी नंबर ऑफ लोकांपर्यंत अवेअरनेस क्रिएट करतात. एड्स इज अ व्हेरी डेंजरस डिसीज. It is positive due to the sexual contact. It is transferred from the infected person to the healthy person by the blood and blood product. वगैरे नंबर ऑफ अवेअरनेस क्रिएट करतात हे कोण, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या थ्रू. बट गव्हर्नमेंट हे सर्व करून सुद्धा देखील एड्स हा डिसीज नंबर ऑफ लोकांकडे पसरतच चालला. याच्यावर प्रिव्हेन्शन काय मग, ज्याच्याने ब्लड हा डिसीज ट्रान्सफर होतो ते प्रिव्हेंट करायचं. म्हणजे कसं, अवॉइड द सेक्सुअल कॉन्टॅक्ट विथ द मल्टिपल पार्टनर्स. मल्टिपल पार्टनर सोबत सेक्सुअल कॉन्टॅक्ट अवॉइड करायचं. अवॉइड द ड्रग्स ॲडिक्शन.
इंटरव्हेनसली ब्लडमध्ये ड्रग्स घ्यायचे नाहीत, किंवा अँड अवॉइड द सेक्स विथ द प्रॉस्टिट्यूट्स, वैश्या प्रॉस्टिट्यूट्स जे असतात त्यांच्यासोबत सेक्सुअल कॉन्टॅक्ट नसावीत. परत अवॉइड द अनसेफ सेक्स, अनसेफ्टी सेक्सुअल कॉन्टॅक्ट युजिंग द कॉन्डोम्स विरोध. म्हणजे काय होणार नाही, हे डिसीज इन्फेक्टेड पर्सन कडून हेल्दी पर्सन कडे जा, हेच डिसीज नाही दुसरे कोणते STD सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ट्रान्सफर होणार नाही. अवॉइड द अवॉइड द अनप्रोटेक्टेड सेक्सुअल कॉन्टॅक्ट युजिंग द कॉन्डोम्स, हे सुद्धा देखील त्याच्यावर प्रिव्हेन्शन आहे. अदर आणखी दुसरं काय, बऱ्याचदा एड्स डिसीज झालेल्या व्यक्तीला थोडीशी सिंपती द्यायला पाहिजे. एड्स हा डिसीज सेक्सुअल कॉन्टॅक्टमुळेच होत नाही. बऱ्याचदा बार्बर न्हाव्याच्या दुकानात तुम्ही दाढी करायला गेले, शेविंग करायला गेल्याच्या नंतर शेव करताना काय होतं, जर इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड कशाला लागलं, दाढी करायच्याला लागलं आणि ते तुम्ही जर त्याच्यानेच दाढी केली, तुमच्या ब्लडमध्ये जर व्हायरस गेला तरी हा डिसीज ट्रान्सफर होईल. मीन्स this disease not transfer only by the sexual contact. Number of ways of this disease transferred from the infected person to healthy person. Then sympathy are very essential for the infected person. Infected person ला sympathy बऱ्याचदा, आणि रेग्युलर चेकअप ऑफ दी HIV चं रेग्युलर चेकअप करायला पाहिजे. प्रेग्नंट मदरने चेकअप करायला पाहिजे. असे नंबर ऑफ प्रिव्हेन्शन आहेत एड्स या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी. फ्रेंड्स, यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवा, एड्सचं लॉंग फॉर्म, HIV चं लॉंग फॉर्म, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचे लॉंग फॉर्म, परत म्हणजे इलिझा एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंटासे नावाची टेस्ट आणि याचे सिम्पटम्स, परत हा डिसीज ट्रान्सफर. लक्षात काय काय ठेवायचं सगळंच हो, बट याच्यातले काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा. आणि ह्या डिसीजवर दरवर्षी नीटला 1